शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी काल उत्तर भारतीयांसमोर मराठीचा अपमान केला। एका कार्यक्रमात प्रकाश सुर्वेंनी मुक्ताफळं उधळली। मराठी माझी आई पण उत्तर भारत माझी मावशी असं म्हणत आई मेली तरी चालेल पण मावशी जगायला हवी असं संतापजनक आणि चीड आणणारं वक्तव्य आमदार सुर्वेंनी केलंय। सुर्वेंवर यामुळेच चहू बाजूने टीका होतीये आणि त्यानंतर आता सुर्वेंनी आपल्या वक्तव्यावरती माफी मागितली आहे। आपल्याकडनं चुकून शब्द निघाला असून मराठी माणसाची माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो असं सुर्वेंनी म्हटलंय। मराठी असलेले सुर्वे मराठी मातीमध्ये मातृभाषेचा तिरस्कार करत फक्त काही मतांसाठी आपल्या भाषेचा गळा घोटण्यासाठीही मागे पुढे पाहत नाहीत असं म्हणत त्यांच्यावर टीका होतीये आणि बोरिवलीमध्ये प्रकाश सुर्वेंविरोधात आता मनसे आंदोलन करणार आहे। दरम्यान प्रकाश सुर्वेंनी आधी काय वक्तव्य केलं होतं आणि नंतर त्यांनी माफी कशी मागितली पाहूया। एक बार होता हूँ उत्तर मैं कहना चाहता हूँ कि मराठी मेरी मातृभूमि मेरी माँ है तो उत्तर भारत मेरी मौसी है। और एक बार माँ मर गई तो चलेगा लेकिन मौसी मरना नहीं चाहिए कि मौसी ज्यादा प्यार करती है। तो माँ से ज्यादा प्यार आपने मुझे दिया है तो यही प्यार मेरे साथियों के लिए भी बरकरार रखो, यही मैं कहूंगा और मेरे दो शब्द खत्म करूंगा। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमची माय माऊली आहे आणि अनावधानाने माझ्या तोंडात शब्द गेला असेल त्याची मी हात जोडून माफी मागतो। कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असेल त्याची मी दिलगिरी मागतो। थँक्यू। दरम्यान मनसे नेते अमित ठाकरेंनी प्रकाश सुर्वेंच्या या वक्तव्यावरती संताप व्यक्त केलाय। सुर्वेंचं वक्तव्य अतिशय लाजिरवाणं आहे असं अमित ठाकरे यांनी म्हटलंय। तर सुर्वे शिवसेनेचे कमांडर होते, आता ते लाचार कमांडर आहेत असंही मनसेच्या संदीप देशपांडेंनी म्हटलंय। किती लाचार वक्तव्य केलंय। मला माफी मागितली पण माफी मागितली म्हणजे आई मरू दे पण मावशी नाही आणि आई म्हणजे मराठी माणसं आणि मावशी म्हणजे उत्तर भारतीय हेच म्हणणं होतं ना मला वाटतं त्या। अतिशय लाजिरवाणी आणि लाचार गोष्ट एका आमदारांनी वक्तव्य करणं। ते शिवसेनेचे कमांडर होते, आता मला वाटतं लाचार सेनेचे कमांडर झालेत। मतांच्या लाचारीसाठी केलेलं स्टेटमेंट आहे आणि या लाचारांना मराठी माणूस येणाऱ्या निवडणुकीत धडाडे शिकवेल। या संदर्भात उदय सामंत यांनी म्हटलेले त्यांनी स्वतःच्या वक्तव्यातनं एक सांगितलेलं आहे, मराठी आमची आई आहे, मराठी आमची मातृभाषा आहे। चुकून एखादी शब्द बाहेर पडत असेल तर त्याबद्दल त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यांनी स्वतःच्या वक्तव्यातनं हे सांगितलेलं आहे की मराठीच आमची आई आहे, मराठी आमची मातृभाषा आहे, ती मायबोली आहे। अनावधानानं एखादं वाक्य जर तोंडातनं गेलं असेल त्याच्याबद्दल त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त केलेली आहे। परंतु मराठीवर विश्वासच नाही, मराठीवर प्रेम नाही अशा पद्धतीनं मनसे जे काही नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये काही तथ्य नाही। आणि यानंतर आपण बघणार आहोत महत्त्वाची बातमी। मनसे सरचिटणीस नयन कदम हे अर्थातच उद्या प्रकाश सुर्वे विरोधात उपायुक्त परिमंडळ 12 इथे भेट देणार आहेत आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहेत। मनसे अतिशय आक्रमक झालेली आहे आणि त्या संदर्भात आता मनसे पावलं उचलताना पाहायला मिळते। असं आहे की काल माता की चौकी होती मागाटणीमध्ये आणि तिथे माननीय आमदार प्रकाश सुर्वे यांनी असं भाषण केलं की मराठी मातृभूमी माझी माय आहे आणि उत्तर भारत माझी मावशी आहे। ठीक आहे, आपल्या मराठीत म्हण आहे माय मरो मावशी जगो। त्याने त्याचं बोलणं असं आहे की माय मेली तरी चालेल पण माझी मावशी जगली पाहिजे, कारण की मावशीवरती माझं जास्त प्रेम आहे। हे किती वाईट आहे हो। ह्या मागाटणीमध्ये 65 ते 70% मराठी माणसं राहतात आणि त्यांचा अपमान करतोय, मराठी भाषेचा महाराष्ट्राचा अपमान करतोय, निषेध करतो जाहीर।